एकदम पातळ बेटरापासून लुसलुसीत गव्हाणे कसे बनवावेत बघा. नमस्कार, हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज घावण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा, आपण तांदूळ भिजू घालून वाळत घातलेले आहेत. असे मस्त फॅन खाली वाळवून शकता तुम्ही वाटलंच तर. परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घेऊन बारीक करून त्याचं बारीक पीठ बनवायचं आहे. बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वल्लं पीठ बारीक होतं. वल्ले तांदूळ असेल तर लवकर बारीक होतात. हे बघा, असं बारीक करून घ्यायचं. बघायचं असं किती स्मूथ लागते हे पीठ. बारीक झालेलं आहे चांगल्या पद्धतीने. ह्याला आपण चाळून घेऊया आता. असं चाळणीने चाळून घ्यायचं. छोट्या सुजीच्या चाळणी असं तर त्याच्याने पण चाळू शकता तुम्ही. म्हणजे चाळणी घेतली त्याने चाळायला लागली. असं चांगल्या पद्धतीने चाळून घ्यायचं पीठ. मस्त बारीक होतं. काही मोठाडपणा राहत नाही पिठामध्ये. बघा, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं सगळं पीठ पूर्ण चाळून घ्यायचं. आपल्याला किती घावणे कशा प्रमाणात करायचे तसं आपण पीठ घ्यायचं असं वाटीने. ह्याचं पीठ खूप पातळ असतं. पाणी भरपूर वतायचं. जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो पीठ. ह्यामध्ये पाणी वतायचं भरपूर, अगदी भरपूर पातळ असं पाणी भरपूर वतायचं. त्याच्यामध्ये पातळ झालं पाहिजे पीठ असं. हे बघा, बघा तुम्ही किती प्रमाणामध्ये मी पाणी वतलेलं आहे. हे असं गाठी होणे म्हणून हलवून घ्यायचं. बघा, पीठ किती मस्त झालेलं आहे. असं पातळ करायचं. हे बेटर मीठ टाकून घेऊया आपण थोडंसं चवीनुसार, जसं पाहिजे तसं आपल्याला. बघा, आतून हलवून हे असं कांद्याला तेल लावून तव्यावर फिरवून घ्यायचं. असं बघा, तेल घालायचं अगोदर तव्यावरती. माझ्याकडं चमचा वगैरे काय नाही म्हणून मी जुगाड केला आहे टेस्टरचा इथं. असं फिरवून घ्यायचं. तव्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं. असं वरून तवा गरम झाला की ते बेटर आहे ते ओतून घ्यायचं तव्यावर. ते तुमच्याकडं डॉशीचा तवा असेल तर ते यूज करू शकता. माझ्याकडं नाही म्हणून मी तो वापरला नाही आहे. ह्याच्यात होऊ शकतं. वरून असं ताट झाकायचं. 2 मिनटं झाकून ठेवायचं. नंतर न उघडून तुम्ही बघू शकता. जरा मला उलटायला थोडासा प्रॉब्लेम येईल पण काय नाही, उलटणार आहे ही बघा. असं मी इकडल्या साईडनं उलटं ते. आता हळूहळू करत सगळीकडनं काढून घेणार आहे एका साईडकडनं आणि परत हळूच पलटी करायचं. हे पातळ असल्यामुळं तुटायची शक्यता असते. पण काय नाही, डॉशीच्या तव्यात होऊन जाईल. माझ्याकडं नाही म्हणून मी हीच वापरला आहे. असं पलटी मारून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, ह्याला खूप वेळ लागत नाही वापरायला. बघू शकता तुम्ही किती मस्त पातळ झालेलं आहे. असं भाजून घ्यायचं मस्त. तुम्ही बघू शकता किती छान जाळी सुटलेली आहे त्याला. हे असं घ्यायचं ताटामध्ये. बघा, रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि यूट्यूब चॅनलवर